नमस्कार, भूमिका फॅशन डिझायनर ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण काहीतरी करणार आहे उद्योग. काय उद्योग करायचा आहे? काहीतरी बनवायचं. काहीतरी म्हणजे अगं मला तूप काढायचं आहे ना. पण मला तूप काढायचंय तर येईल काहीतरी रेसिपी बनवायची आहे ना. आज रविवार सुट्टी आहे त्याच्यामुळं आहे ना, असंच ना. तर मग काय काय बनवणार आहे तर आपण व्हिडिओमध्ये दाखवू बरं का. मी नाही बनवणार आहे, या दोघीच बनवणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मस्त. तर मी आता बॅक कॅमेरा लावते म्हणजे तुम्हाला दाखवते. मला हे बघा इथं मी साय काढून ठेवलेली आहे. आणि आता मला आहे ना तूप बनवायचं आहे. तर धर तुम्ही कॅमेरा धर. तर मी नेहमी असंच तूप काढत असते, म्हणजे अशी साय जमा करून ठेवते. मी जास्त दिवसाची साय नाही जमा करत, एक 5-6 दिवसाची. आणि मग ती नंतर मग अशी याच्यामध्ये मी ठेवून घेते. ही आमची गावठी पद्धत तूप काढायची. आणि आता कसं पावसाळ्याचं सीझन आहे, थोडा थंड वातावरण आहे आमच्याकडं. तर फुल थंडी खरे सांगायची म्हणजे. तर असं धुवून घेते, थोडंसं गरम पाणी टाकून घेतला का, कारण ही साय आहे ना फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यामुळं मग दाखव ना की त्याच्यामध्ये. तर मी आता खाली बसली आहे. आता आहे ना घुसळून झालं का मग कडवताना मी तुम्हाला तूप दाखवते. तर इथं बघू शकता माझा तूप हा काढून झालेला आहे मलई. आता आहे ना मी तुम्हाला गौरीची रेसिपी दाखवते. गौरी दिसणार नाही कॅमेरामध्ये, पण तिची रेसिपी दाखवते. ही बाई गौरीची रेसिपी तिने अंडे आणलेले आहेत इथं. आणि सुट्टी असली का तिचा काही ना काहीतरी उद्योग चालूच राहत होतं. बघा तिने अंडा भुर्जीची अशी पोळी बनवलेली आहे. आता एवढं काम झाल्यानंतर मला मशनीवर बसायचं आहे. आता माझं हे पण झालेलं आहे. तर हा मी अगोदर काढलेला तूप म्हणजे तो आता संपत आला. मी रोज ज्यांना आवडतं त्यांना चहामध्ये, खिचडीमध्ये आणि असं बऱ्याच त्याच्यामध्ये मी देत राहते त्याच्यामुळं मग. आणि चहा आत्ता बनवलेला तूप बघू शकते तुम्ही, एकदम मस्त बनवून राहिला. इकडं आमच्या गौरीची अंडा भुर्जी तर वाटत बी नाही, ती अंडा भुर्जी जशी काय पोळी वाटत राहिले. परफेक्ट जमते. तिला कॅमेरा समोर नाही यायचा, फक्त तिला तिचा आवाज द्यायचा आहे. तर चला मग आता एवढं माझं काम झालेलं आहे. बघू शकता इतका छान तूप बनतो ना, एकच नंबर. चला तर बघा इथं मला मशनीवर बसायचा होता. तर माझा वेगळाच म्हणजे मुलींचा चला मला हेअरकट करून दे मम्मी म्हणून. तर मग मी आता दोघींचे पण हेअरकट करून दिले. तर मला येत होतं, मी पार्लर थोडं क्लास केला होता त्याच्यामुळं मग तिचं हेअरकट करून दिलं. आणि मग कुठं राहिलंच मशनीवर बसायचं. पण मग तरी मी 3-4 ब्लाऊज असे कट करून ठेवले. आणि मग उद्या मी तुम्हाला त्याची व्हिडिओ म्हणजे डिझाईनची व्हिडिओ मी तुम्हाला उद्या टाकतेच. तर तुम्ही नक्की बघा. बरेच दिवसांनी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे माझ्या छोटीचं चाललं होतं मग मी ब्लॉग बनव म्हणून. तर मग आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. थँक्यू.